हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 23 जानेवारी 2026 शुक्रवार वसंत पंचमी आहे. त्याचा शुभयोग कोणता आहे? सरस्वती पूजा कशी करायची? सरस्वती पूजेचे महत्त्व काय आहे? मंत्र कोणता म्हणायचा व उपाय काय आहे? ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 23 जानेवारी 2026 शुक्रवार वसंत पंचमी आहे. या खास दिवशी शाळा, कॉलेज, शिक्षण संस्थांमध्ये माता सरस्वतीची पूजा केली जाते. चला तर मग बघूया त्याचे महत्त्व काय आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, पूजा कशी करायची व मुलांच्या प्रगतीसाठी कोणते उपाय करायचे. वसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वती प्रकट झाली होती. शास्त्रामध्ये वसंत पंचमीच्या दिवसाचा उल्लेख आहे. वसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा, अर्चा व मंत्रजाप किंवा नामस्मरण केले तर ती लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. त्याचबरोबर भक्ताच्या भाग्यामध्ये वृद्धी होऊन कलेमध्ये सुद्धा खूप सुधारणा होते व त्याचबरोबर समृद्धीसुद्धा येते. वसंत पंचमी माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष पंचमी ह्या तिथीला साजरी केली जाते. यावर्षी 23 जानेवारी 2026 शुक्रवार ह्या दिवशी आहे. वसंत पंचमी तिथी 2026 माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष पंचमी 23 जानेवारी 2026 रात्री 2:28 सुरू होत असून समाप्ती 24 जानेवारी रात्री 1:46 होत आहे. सरस्वती पूजन ह्याचे 3 खास शुभ मुहूर्त आहेत. ते कोणते आहेत ते आता बघूया. पहिला सरस्वती पूजनाचा श्रेष्ठ मुहूर्त सकाळी 7:13 दुपारी 12:33 दुसरा मुहूर्त अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते दुपारी 12:54 तिसरा मुहूर्त अमृतकाल सकाळी 9:31 ते 11:05 वसंत पंचमी शुभ योग. वसंत पंचमीला पूर्वा भाद्रपद नक्षत्र दुपारी 2:32 आहे. त्यानंतर उत्तरा भाद्रपद नक्षत्र योग आहे. या दिवशी परीघ व शिवयोगाची सावलीसुद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीमध्ये सूर्य, बुध, मंगळ व शुक्र हे ग्रह येत आहेत. ह्या 4 ग्रहांच्या युतीमुळे चतुर्गृही योग निर्माण होत आहे. त्यामुळे वसंत पंचमीवरती शुभ प्रभाव पडत आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती चालीसाचा पाठ करणे शुभ मानले जाते. त्याच्या प्रभावाने साधकाच्या सुखामध्ये वृद्धी येऊन कला कौशल्य येते. त्यामुळे मन शांत राहते व माता सरस्वतीची विशेष कृपा मिळते. माता सरस्वतीचे दिव्य स्वरूप कसे आहे? माता सरस्वती नेहमी कमळाच्या फुलावरती किंवा हंसावरती विराजमान असलेली आपल्याला बघायला मिळते. कमळ हे शुद्धता व ऊर्जाचे प्रतीक आहे व हंस हे ज्ञान व विवेकचे प्रतीक मानले जाते. सरस्वती माताला पांढरा रंग अतिप्रिय आहे. म्हणून सरस्वती माता नेहमी पांढरे वस्त्र परिधान करताना दिसते, जे पवित्रता व शांतताचे प्रतीक आहे. माता सरस्वतीच्या हातामध्ये वीणा आहे, जे संगीताचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच माता सरस्वती कला व सौंदर्याची देवी मानली जाते. तिच्या दुसऱ्या हातामध्ये पुस्तक आहे, जे ज्ञानाचे प्रतीक आहे व विद्या व शिक्षाची देवी आहे. वसंत पंचमी ह्या दिवशी दान काय करावे? वसंत पंचमी ह्या दिवशी दान करणे शुभ परंपरा मानली जाते. ह्या दिवशी श्रद्धा व भक्तीने केलेले दान, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळून चांगले फळ प्राप्त होते. वसंत पंचमी ह्या दिवशी पुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल दान करणे शुभ मानले जाते. विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू दान करू शकता. त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊन मन लागेल व परीक्षेमध्ये चांगले यश येईल. माता सरस्वतीला पांढरा रंग अत्यंत प्रिय आहे. सरस्वती पूजेच्या वेळी पांढरी साडी, धोतर, कुर्ता किंवा ओढणी दान करणे शुभ आहे. त्यामुळे मानसिक शांती व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. वसंत पंचमी ह्या दिवशी दुधापासून बनवलेली खीर, दही किंवा गाईचे दूध दान करणे लाभकारी आहे. ह्या वस्तू ब्राह्मण किंवा कोणत्यासुद्धा कन्येला द्याव्यात. त्यामुळे
बुद्धी शार्प होते, मन शांत राहते व घरामध्ये सुखसमृद्धी येते. पिवळी मिठाई किंवा फळ दान करावी, त्यामुळे भाग्य मजबूत होते व अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. डाळ, तांदूळ किंवा गहू दान करणे शुभ आहे. ते गरीब लोकांना किंवा मंदिरामध्ये द्यावे. त्यामुळे घरामध्ये कशाची सुद्धा कमी होत नाही व जीवनामध्ये समृद्धी येते. सरस्वती पूजा झाल्यानंतर दीपक किंवा मोहरीचे तेल दान करणे फलदायी आहे. दिव्याचे दान म्हणजेच जीवनातील अंधकार दूर करणे व नवीन ऊर्जाचा संचार करणे. गरीब मुलांना किंवा मुलींना अन्नदान करावे, त्यामुळे माता सरस्वती प्रसन्न होते. हे दान केवळ विद्याबरोबर आपले भाग्य व जीवनातील समृद्धी वाढवण्यास मदत करते. वसंत पंचमी उपाय. माता सरस्वतीला मिळेल आशीर्वाद. ज्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांनी आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये फिक्कट क्रीम किंवा ऑफ व्हाईट रंग लावावा. असे म्हणतात की पांढरा रंग माता सरस्वतीला प्रिय आहे. ह्या रंगाने शांत वातावरण राहते. वसंत पंचमी ह्या दिवशी विद्यार्थी देवी माता सरस्वतीची मनोभावे पूजा करून लाल रंगाचे जास्वंदीचे फूल किंवा झेंडूचे फूल अर्पित केले तर त्याचा मनोकामना पूर्ण होतील. आपल्या घरातील उत्तर दिशा ही विकास व वाढलेली धनसंपत्तीने प्रतिनिधित्व करते. म्हणून ह्या दिशेला बेडरूम असणे लाभकारी आहे. त्यामुळे धनाचा सतत प्रवाह चालू राहतो. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवरती माता सरस्वतीची मूर्ती ठेवल्याने सफलता मिळते. तेचबरोबर मुलाचे अभ्यास करताना मुख पूर्व दिशेला असणे जरुरीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार स्टडी रूम उत्तर पूर्व दिशेला पाहिजे, त्यामुळे लवकर सफलता मिळेल. वसंत पंचमी ह्या दिवशी खोलीमध्ये विजन बोर्ड लावावा. असे केल्याने माता सरस्वतीचे लक्ष मुलांचे मन एकाग्र करण्यास मदत मिळून विद्यार्थ्यांचे लक्ष ध्येय गाठण्याकडे केंद्रित होऊ शकते. आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये काही वास्तुदोष असेल तर वसंत पंचमी ह्या शुभ दिवशी काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल. व्यवसायामध्ये सफलता मिळण्यासाठी ऑफिस टेबल व्यवस्थित आकाराचे पाहिजे. वसंत पंचमी ह्या दिवशी ऑफिसमध्ये उत्तर पूर्व कोनामध्ये देवी सरस्वतीची मूर्ती ठेवावी, त्यामुळे व्यवसायामध्ये वृद्धी होईल. आपल्या घरातील दक्षिण दिशा व्यक्तीचे नाव व प्रसिद्धीचे प्रतिनिधित्व करते. ह्या दिशेचा उपयोग बेडरूमच्या बरोबर ध्यान करण्यासाठी आपण करू शकतो. आता आपण माता सरस्वतीचे मंत्र कोणते आहेत ते बघूया. पहिला मंत्र ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं सरस्वती नमः. हा सरस्वती माताचा प्रसिद्ध मंत्र आहे. या मंत्राचा जाप केल्याने माता सरस्वती ज्ञान, बुद्धी, कला व सौंदर्याची प्राप्ती होते. माता सरस्वतीला नमस्कार करताना ओम सरस्वती नमः हा मंत्र म्हणतात. हा मंत्रसुद्धा शक्तिशाली मंत्र आहे. माता सरस्वतीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे फूल किंवा पिवळ्या रंगाचे फूल नसेल तर पांढरे किंवा लाल रंगाचे फूल, मिठाई व धुपाचा उपयोग केला जातो. हे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे आपण बघू शकता. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.